नमस्कार. प्रमोद. खरं तर ग्रंथालय म्हणजेच सार्वजनिक वाचनालय भारतातल्या इतर राज्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये एकूण 12,000 ते 12,500 सार्वजनिक वाचनालय आहेत आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये आहेत. त्यांच्यात अ, ब, क, ड असे 4 श्रेणी आहेत आणि त्या श्रेणीनुसार त्यांना अनुदान मिळतं आणि ते सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 1-2 तास चालतात. मात्र आज अशी अवस्था झालेली आहे की सार्वजनिक वाचनालयामध्ये पुस्तकं वाचण्यासाठी संख्याच राहिलेली नाही. आमच्या तरुणपणी कर्माचं वाचनालय, ज्ञानेश्वर वाचनालय किंवा जिथं वाचनालय असेल तिथे गर्दी होती. अगदी फुल हॉल भरलेला असायचा. पेपर वाचायला तेवढी, पुस्तकं वाचायला, पुस्तकाचं देणं घेणं करण्यासाठी वेगळे घरी जाऊन आम्ही पुस्तकं वाचत होतो. मात्र अलीकडे ह्या एकूणच सोशल मीडिया म्हणा किंवा टी व्ही म्हणा किंवा मोबाईलच्या जमान्यामध्ये वाचनालयामधली पुस्तकं हे धूळ खात पडलेली आहेत. आणि मग अशा ह्या पुस्तकासाठी करायचं काय? गव्हर्नमेंटची ग्रँट मिळते, लेखक लिहितात, प्रकाशक प्रकाशित करतात, पण वाचक संख्याच नाही. आणि त्याच्याबरोबर गव्हर्नमेंट अजून त्याच्यामध्ये काय नियम करतं, हे पंधरवडा वाचक मेळावा घ्या, वाचक चळवळ करा, अनेक प्रयत्न करतायत. त्याच्यामुळं सध्या वाचनालयाकडे लोकांचं दुर्लक्ष झालेलं आहे, शासनाचं दुर्लक्ष झालेलं आहे. अनेक ठिकाणी असं ही चळवळ चालू असताना 1921 मध्ये मला एकदम राजीव गांधी फाउंडेशन दिल्लीचं एक पत्र आलं आणि त्या ठिकाणी 2 दिवसाच्या कार्यशाळेसाठी मला बोलवलं. विषय होता पंचायत राजद्वारे ग्रामविकास. आणि त्या ठिकाणी माझं सगळं भाषण वगैरे झालं आणि सगळं ओके ओके बघून, माझं काम बघून राजीव गांधी फाउंडेशनने मला 10 वाचनालय चालू करण्यासाठी 3 लाख रुपयाची ग्रँट पाठवून दिली. मग मी करमाळ तालुक्यातल्या 10 गावामध्ये ती चळवळ सुरू केली. त्यापैकी 8 वाचनालय चालू आहेत आणि 8च्या वाचनालयाला गव्हर्नमेंटची ग्रँट आहे. मग हे बघत बघत असतानाच मग पुन्हा करमाळ तालुक्यामध्ये दिगंबर बागलाच्या नावाने त्यांनी पुन्हा 40-50 काढले. अशा पद्धतीचं काम बघून करुणा ट्रस्टने पुन्हा मला एक 40 वाचनालय चालू करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये काही ग्रँट दिली. आम्ही 40-50 म्हणता म्हणता 100 वाचनालय महाराष्ट्रामध्ये काढले. आणि आमची ही चळवळ बघून नंदुरबार जिल्ह्यामधले त्यावेळेच्या आमदार पद्माकर दळवी, वळवी का पळवी किंवा वळवी काहीतरी असावं, सॉरी. आणि मग ते माझ्याबरोबर 2 दिवस फिरले आणि मग त्यांनी त्यांच्या वडिलाच्या नावाने त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये एक 5-50 वाचनालय काढले. अशा पद्धतीचा त्यांचा प्रचार होत गेला. ज्यावेळेस ते पद्माकर मंत्री झाले त्यावेळेस मला 2दा निरोप आला, फोन आला की प्रमोद तुम्ही या, आपण काहीतरी प्लॅनिंग करू. परंतु माझ्या एकूणच कामाच्या व्यापामधून मी काय त्यांच्याकडे गेलो नाही. सांगायचा मुद्दा काय की महाराष्ट्रामध्ये अनेक वाचनालय आहेत आणि त्या वाचनालयाला आज मितीला एक प्रकारचे बसायला जागाच नाही, म्हणजे इमारतच नाही. अनेक लोकांनी कुठं आमदार खासदारच्या निधीतून किंवा वर्गणी गोळा करून जे पैसेवाले आहेत, मंत्री आहेत, संत्री आहेत, त्या लोकांनी वाचनालय बांधले. मात्र त्यांचं नाव असेल तरच ते ग्रँट देतात आणि जर दुसरं नाव असेल तर मग पहिलं ते म्हणतात आम्ही विचार करू, पण वाचनालयाच्या नावाचा तुम्ही जरा फेर विचार करत असाल तर आम्ही तुमचा प्रस्ताव पाठवू. अरे, ह्या आमदार खासदारला माझं विनंती, हा काय निधी तुमच्या काकाचा नाही, काष्टाचा नाही, बापाचा नाही. तेव्हा एखाद्या वाचनालयाचं नाव बदलायला लावायचं, स्वतःचं नाव किंवा तुमच्या कुणातरी आजोबा पंजोबाचं नाव द्यायचं आणि नंतरच आम्ही इमारतीसाठी ग्रँट देतो. ही पद्धत बंद करा. ही मला अजिबात मान्य नाही. ही लोकशाही नाही. ही कसली लोकशाही? ज्यांचं काम चांगलं आहे त्यांना तुम्ही ग्रँट द्या, त्यांची इमारती बांधून द्या. ठीक आहे, नाही म्हटलं बघू आणि नंतर पुन्हा त्यांची काही इमारत होत नाही. अशा वाचनालयाच्या संस्थाचालकांना, सचिवाला, ग्रंथपाल, त्यांचे ट्रस्टी आणि तिथं काम करणारे कर्मचाऱ्यांना मी सांगतो
की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सबस्क्राईब करा. भारत सरकारच्या MG नरेगा म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण एम्प्लॉयमेंट गॅरंटी या कायद्यानुसार तुमच्या ग्रामसभेमध्ये सार्वजनिक वाचनालयाला इमारत बांधण्याचा ग्रामसभेमध्ये तो प्रस्ताव द्या. त्या यादीमध्ये नाव घ्या आणि मग त्याच्यामध्ये नाव आल्यानंतर बाकीची जी काही कामं असतात, सार्वजनिक कामं, वैयक्तिक कामं, त्याच्यामध्ये वाचनालयाची इमारत बांधणे हे ग्रामसभेच्या यादीमध्ये टाका. आणि नंतर ही झालेला जो ग्रामसभेचा जो ठराव आहे त्या ठरावामध्ये सूचक, अनुमोदक, उपस्थित लोकांच्या सह्या, खाली सचिवाची सही म्हणजे ग्रामसेवकची सही, सरपंचाची सही, असं जो ठराव आहे त्याची प्रत तुमच्याकडे घ्या आणि ते डायरेक्ट कलेक्टरला आणि सीओला ईमेलवर पाठवा. तुमच्या गावच्या विकासाच्या आराखड्याची प्रत. नाहीतर काय होते की ग्रामसेवक ते देतात प्रत पंचायत समितीमध्ये, त्यांना कामच नको आहेत जास्त, मग ते म्हणतात 5 कामं वर कळवतात. ठराव इथंच राहतो, त्यांचा नमुना असतो, त्याच्यामध्ये मग 5 हातावरची कामं, सेल्फ कामं, कुठेतरी रस्ता घ्या, कुणाला तरी काही विहीर द्या, काहीतरी करा, सगळ्या वशिलाबाजी चालती. तुमच्या ठरावाला आणि ग्रामसभेला काय अर्थ राहत नाही. आणि मग अशा पद्धतीचा ठराव तुमचा कलेक्टरकडे गेल्यानंतर तुमच्या इमारतीला निधी मंजूर 100% होणार म्हणजे होणार, पण तिथपर्यंत गेलं पाहिजे. आता त्याच्यामध्ये एक आहे, ग्रामसेवक आणि BDO लोक काय म्हणतात की तुमचं बसत नाही, ह्या यादीमध्ये नाव नाही नरेगाच्या. मित्रांनो, 267 का 68 यादी केंद्र शासनाची, आणि त्याच्यामध्ये पुन्हा काय लिहिलेलं आहे की एज्युकेशनमधले तुम्हाला कुठले बी कामं घेता येतील, शाळा, अंगणवाडी किंवा बालवाडी, बांधकामाची कामं, वाचनालय, राजीव गांधी केंद्र. पण ह्याच्यामध्ये एक अट आहे की 40 आणि 50 रेपो. आता 40 आणि 50 हेच अधिकाऱ्यांना माहिती नाही. म्हणजेच एकूण खर्चाच्या 60% अकुशल मुद्रावर खर्च झाला पाहिजे आणि 40% कुशल. समजा तुमच्या 10,000 रुपये खर्च आहे, कदाचित 20-30 हजार रुपये येईल, पण आपण उदाहरणार्थ 10,000 रुपये खर्च तुमच्या इमारतीला आला, तर 6 लाख रुपये तुम्हाला अकुशल म्हणजे मुद्रावर खर्च करणार आणि 4 लाख रुपये अकुशल म्हणजे पत्रा, सिमेंट किंवा वरचं काय लोखंड, दरवाजे, रंगरंगोटी, हे जे काय काम आहेत म्हणजे गवंडी काम, इतर काम, तो त्यांचा पगार जाईल. मग त्याच्यामध्ये संडास बाथरूम स्वतंत्र पाहिजे, मुलांसाठी वेगळं, आपलं महिलांसाठी वेगळं, पुरुषासाठी वेगळं. त्याच्यामध्ये ट्रस्टी बसायला, ट्रस्टी लोकांना एक स्वतंत्र रूम, त्यांच्या मीटिंगला एक रूम, त्यानंतर एक सार्वजनिक लोकांना पेपर वाचायला एक, महिलांचा एक रूम आणि मुलांचा एक विभाग, आणि प्रत्येक ठिकाणी 2 संडास आणि बाथरूम, वर पाण्याची टाकी, लाईट, अशा पद्धतीची सोय करून दिल्यानंतर हे सगळं झालं पाहिजे. आता हे 60 आणि 40 ह्याच्यावर आपण थांबतो. समजा तुमच्या ह्याला 10 लाख रुपये खर्च आला किंवा 20 लाख रुपये खर्च आला, म्हणजे 12 लाख रुपये तुम्हाला पैसे मिळणार. मग 8 लाखाचं काय करायचं हा प्रश्न आहे. तर नरेगामधून विकासाचा आराखडा तयार करताना तुम्ही तुमच्या गावामध्ये असा एक रस्ता बघा, 5 रस्ता असेल, गावातला रस्ता असेल, किंवा इतर ह्या गावून त्या गावाला जाणारा रस्ता असेल, किंवा रोडच्या कडेला माती टाकायचं काम असेल किंवा मुरुम टाकायचं असेल, तर ते माती काम जर असेल आणि तुमचं बजेट जर 20 लाखाचं आहे वाचनालयाचं, तर तुम्हाला 12 लाख रुपये मिळणार. 8 लाख रुपयाचं तेवढं रस्त्याचं बजेट झालं पाहिजे. म्हणजेच अकुशल मजुरीचं काम केलं तर ते 60 आणि 40चा रेपो बसतो आणि तुमचा प्रस्ताव मंजूर होतो. रोड नसेल, फळबाग करा, 10-15 शेतकऱ्यांची, 2 शेतकऱ्यांची, त्यांना 2-2, 3-3 लाख रुपये एकरी मिळत आहेत, काही हेक्टर मिळतात.